भावाचा न्यूज चॅनल आहे. भावाच्या न्यूज चॅनलला तुम्ही जेवढं सपोर्ट कराल तेवढा आम्ही परत व्हिडिओ काढू. कर्जत मधलं हा स्टॅच्यू एक नंबर आहे. संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. वाट बघतोय भावाची. आता आलाय आमचा भाऊ आणि आता आम्हाला निघायची इच्छा होत नाही. भाऊ ही सगळी भांडी भावाजीने धुतलेली आहे. हे गाईज गुड मॉर्निंग. आता वाजलेत 12 आणि आम्ही आत्ता उठलो आहे. ॲक्च्युली काल रात्री झोपायला खूप लेट झालं, तर आत्ता उठलो आणि आता अजून नाश्ता वगैरे काय नाही झालं. नाश्ता वगैरे करू आणि मग कर्जतमध्ये थोडं काय फिरण्यासारखं असेल ते तुम्हाला दाखवेन मी पुढे ब्लॉगमध्ये. आणि आता नाश्ता करून तुम्हाला भेटतो. जेवणाची व्यवस्था टमॅटो कट करून ठेवला आहे. कांदा एवढा कापला शॉप आणि ते बघू शकतात तुम्ही. चिकन पूर्ण मसाल्याने वगैरे कोट करून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकतात हे ॲक्च्युली नाश्ता आम्हालाच बनवावा लागतो बिकॉज नाश्ता संपलेला आहे. टाईम झाला भरपूर. आणि या साईडला राईस बॉईल करायला ठेवलं आहेत त्यांनी आणि मी बनवतो आहे बुर्जी. तर बुर्जी सगळं प्रिपरेशन झाली. आता ब्रेड अँड बुर्जी. आता वाजले 12:30 वाजले. 12:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही लंच करणार आहे. 2 ते 3 वाजता अजून लंच रेडी होतो आहे. तोपर्यंत आपण कोणी हा ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकतो. आणि इथे 2 जण बसले आहेत आणि तुम्हाला बाहेरचा जो व्ह्यू बोललो होतो तो व्ह्यू दाखवतो एक मिनिट. गाईज हा आहे बाहेरचा व्ह्यू. पूर्ण हिल व्ह्यू आहे आणि ग्रीनरी एकदम 4 साईडला ग्रीनरी आहे. मस्त समोर असा एक मोठा माउंटन आहे. हा साईड व्ह्यू आहे आणि हा डायरेक्ट फ्रंटला हा माउंटन व्ह्यू आहे. हे बाल्कनी आणि हा आमच्या इथे ब्रेकफास्ट. आत्ता आम्ही चाललो आहे कर्जत मार्केटमध्ये. तर आता वाजलेत 1:30 वाजला आहे आणि क्लायमेट जरी एवढं ऊन असलं तरी पण क्लायमेट भरपूर थंड आहे आणि एवढं काय ऊन लागत नाही. फक्त मस्त लाईट येते सोबत आणि थोडंसं ऊन, थोडंसं थंडी पण वाजते. खूप मस्त क्लायमेट आहे. आणि एक साईडला गाडी गेलं 7 गाड्या आहेत काय तर भावाचा न्यूज चॅनल आहे. भावाच्या न्यूज चॅनलला तुम्ही जेवढं सपोर्ट कराल तेवढा आम्ही परत व्हिडिओ काढू. आम्ही पुन्हा येईल. तुमचा सपोर्ट पुन्हा पाहिजे. सुरेश हे आमचे सासरे आणि माझा भाऊ हे पण येतात आमच्या मागं लागले सगळे. आम्ही येतो. माझ्या चॅनलचं नाव आहे डेली लाईफस्टाईल विथ ASM इव्हेंट प्लॅनर. ॲक्च्युली मी तो डेली लाईफस्टाईल दाखवायचं कव्हर करणार आहे आणि माझ्या इव्हेंटमध्ये जे काही गोष्टी होतात म्हणजे इव्हेंट कसा केला जातो किंवा काही आम्ही त्याच्या आधी तयारी करतो किंवा काही डेकोरेशनचं काही सामान वगैरे कसं मॅनेजमेंट करतो ते थोडंफार आम्ही याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर आता आज तर शो नाही आहे. आज मी आहे कर्जतमध्ये. तर आता सध्या हॉलिडेवर आहे. आता सध्या मी कर्जतला आलो आहे. तर आता मंडेला मी माझ्या इकडे जाईल. आज संध्याकाळी जाईल. तर मी शोचे अपडेट तुम्हाला देईलच. चला कर्जतमधलं हा स्टॅच्यू एक नंबर आहे. संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज संकल्पना आणि संभाजी महाराजांचं राजमाता जिजाऊ उद्यान शिवसृष्टी संकल्पना हे पण खूप मस्त दिसतंय. असे कर्जतमधले असे खूप काही गोष्टी आहेत खूप आकर्षक. टोपीवाला आणि आता आम्ही थोडं ऊन लागतंय तर मी तर कॅब बघतोय आणि माझा ॲक्च्युली सनग्लास पण माझा राहिला आहे. जो व्हिडिओ बघत असेल त्याला माहिती आहे कुणाकडे राहिला आहे. दरवर्षी तिथं राहतोच माझा. तर आता मी जरा कॅब बघतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. वेट. काल तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली होती विठ्ठलाची हे कर्जत रेल्वे स्टेशनचा रोड आहे. तर सरळ गेल्यावर कर्जत रेल्वे स्टेशन येतं. काल इकडे आपण आलो नव्हतो. इथे ॲक्च्युअलमध्ये मार्केट असतं बट आता दुपार झाली म्हणून सगळे शॉप्स वगैरे
बंद झालेत. आता इकडे आम्ही राईटला बघू काय मार्केट दिसतंय का थोडंफार. मला ॲक्च्युली सनग्लास घ्यायचा होता बिकॉज भरपूर ऊन आहे. तर काही शॉप्स ओपन आहेत, काही क्लोज आहेत. इथे तर कपड्यांचे स्टोर आहेत. बघू कुठे भेटतंय का. सनग्लासचं शॉप शोधत होतो, भेटलं आहे आतमध्ये. बघू आपण कुठे आहे का. आतमध्ये पण आहेत सगळं. इकडे आहे, इथे चेक करू. इथे समोर पण आहेत ना. एक मिनिट आपण इथे जरा चेक करू. अरे आलो गाडीवर आलो. डिसाईड होत नव्हता एवढा वेळ. आलो मच्छीवर पैसे आलो. डिसाईड केलं आहे टेम्पररी. बघू शकता कसं वाटतं ते बघू शकता आपण. चल भावड्या चल गाडी काढ. तू चालवतो ना. चालू ना भाव पटापट चल ना. तर हा न्यू सनग्लास घेतला आहे. सनग्लास शोधत होतो, भेटत नव्हता, तर आता मी टेम्पररी घेतला आहे. आणि नंतरला बघू पुढे इन फ्युचर नंतरला कधी चांगला भेटला तर. आता टेम्पररी काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडा वेळ नंतरला काय हेल्मेट असणार, हेल्मेटची पुढे विंडशील्ड असेल तर काय एवढं जरूरत पडणार नाही. हे पूर्ण कर्जतचं मार्केट आहे. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आम्हाला एक शॉप चालू भेटलं, तिथं आम्ही हा सनग्लास घेतला आहे. तर आता आम्ही परत निघालो आहे. तिकडे आमचा मामा वेट करते, परत तिथे चाललो आहे. तर ATMमधून ॲक्च्युली मला पैसे काढायचे होते. ATM भेटत नाही, थोडं ATM बघतो. हा सनग्लास किती कूल आहे आणि एकदम हॉट आहे. माणूस ऑलरेडी हॉट आहे. आणि वॉच पण मला मित्रांनी गिफ्ट केलं आहे. जी शॉपचं आहे. दाखव ना कोणी केला की. तर आमचा मित्र मला गिफ्ट केलं आहे वॉच. चालतंय आता कर्जत स्टेशनला. तर हे मार्केट बरोबर कोपऱ्यालाच आहे. मस्त आहे कर्जतचं. ॲक्च्युली आम्ही जिथे होतो ते मार्केट नव्हतं, ॲक्च्युअलमध्ये हे मार्केट आहे. मस्त भाजीपाला वगैरे एकदम फ्रेश आहे. फ्रूट्स अँड ऑल खूप मस्त आहे. आणि समोरच आय थिंक स्टेशन आहे वाटतं. हा येस, समोर स्टेशन आहे. आणि हा कर्जतचं स्टेशन रोड. आणि खूप मस्त मस्त शॉप्स आहेत. आणि बिकॉज इथे सगळं मला फ्रेश दिसतं आहे. आणि इथून लेफ्ट राईट घेतला तर सरळ सरळ या रोडने गेलो की हा आहे कर्जत पोलीस स्टेशन. हे आहे कर्जत पोलीस स्टेशन. तर आम्हाला लागली होती भूक. आम्ही अचानक घरी आलो. घरातून कंटिन्यू फोन येत होते. गरम गरम बिर्याणी बनवली होती. तर आता जेवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आमचं झालं जेवून आणि भाऊजी आमचे भांडी घासलेत. हिने सांगितलंय भांडी घासायला. लास्टचा टोप खूप हे झाला होता, तो माझ्याने निघत नव्हता. हिच्याने कुठला टोप निघत नाही असं, पण ते सगळी टोप हिनेच घासलेली आहेत. आणि इथं काय अंडी. ही सगळी भांडी भाऊजीनेच धुतलेली आहे. दमला भाऊजी थकला शाप. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तर गाईज आता निघायचा टाइम झालाय. आता आम्ही निघतोय. मी तर रेडी झालोय. थंडी आहे बाहेर खूप. जॅकेट घातलंय. हा नवीन घेतलेला सनग्लास आणि कालची जीन्स घातली आहे. ॲक्च्युली कपडे नाही आणलेत. तर आम्ही चाललो आता. तर गाईज आता आम्ही निघत होतो, तर तेवढ्यात आमचा भाऊ, आम्ही कालपासून वाट बघतोय भावाची, तर आत्ता आलाय आमचा भाऊ. आणि आता आम्हाला निघायची इच्छा होत नाही. भाऊ आज भेटला. अजून दुसरा भाऊ पण येतोच आहे. दुसऱ्या भावाला किती वेळ लागेल याला. तो संध्याकाळी येईल. तर आता आपल्याला भाव भेटलाय. आपण त्याच्यासोबत चर्चा करू आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये. बाय. आम्ही होतो सेकंड फ्लोअरला. थर्ड फ्लोअरला जायला पण आम्ही लिफ्ट यूज करतोय. एवढे आम्ही VIP आहेत. पाय दुखतात सगळ्यांचे. ढेऱ्या वाढले बघा. इथे बघा, इथे बघा, इथे बघ. चालायला होत नाही कोणाला नाही. ॲक्च्युली लिफ्टचा आनंद घेतो आम्ही. आणि हा लिफ्टच्या बाजूचाच रूम बहिणीचा आहे. आता वाजले
5 वाजत आलेत. 4 वाजता निघणार होतो, शेवटी इथं पण लेटच झालं. तर आम्ही आता निघतोय. वेट, आपण आता निघतोय आपल्या दिशेने. ॲक्च्युली प्लॅन कॅन्सल होता, थांबायचा प्लॅन होता, बट नाही थांबू शकत बिकॉज उद्या आहे मंडे, वर्किंग डे आहे, तर कुणाला सुट्टी पण नाही. तर आता आम्ही निघतो आहे. पाठी बघू शकता, मामा आणि भाऊजी आहे, आणि हा आमचा भाऊ. ए भाई हाय कर. तर आम्ही आता निघतो आहे, आणि आता तुम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये काही अपडेट देतो. भाऊजी आणि मामा. चलो बाय बाय. चला आम्ही निघतो, आणि मला भेटतो थोड्या वेळामध्ये. बाय. तर आपण आता आलो आहे पंढरपूर आळंदीचं जे इथे कर्जतमध्ये त्यांनी सेम ॲज इट इज केलं आहे, तिथे आलो आहे. आणि समोर माझ्या तुम्ही बघू शकतात भव्य दिव्य मूर्ती आहे, हे तुम्हाला दाखवतो. कर्जतला बाय बाय करतो आहे. महाराष्ट्र तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारला बाय बाय. आम्ही आता चाललो आहे आमच्या घरी रिटर्न. कर्जतची 1 डे ट्रिप होती, ती 1 डे ट्रिप झाली आहे पूर्ण. आता वाजले आहेत तुम्ही बघू शकतात 5:20 होतील, म्हणजे 5:30 वाजायला आलेत. आता इकडून चाललो आहे घरी खडवलीला. आता बघू पुढे काय. आता तुम्हाला ॲक्च्युली कर्जतचे काही जे सीन आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. काल पूर्ण काळोख होता, तर काय बघायला नाही भेटला. तर आता तुम्ही बघू शकता सनसेट पण एकदम एक नंबर दिसतो आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा सनसेट आहे, मस्त दिसतोय. बाजूला पूर्ण माउंटन आहे, आणि हा रोड, आणि ही आपली बाईक. मस्त व्ह्यू आहे. तुम्ही कधी कर्जतला आलात तर विंटर सीझनमधनं आणि रेनी सीझनमधून जास्त प्रेफर करा यायचं, बिकॉज थंडीमधून आणि पावसाळ्यामधूनच जास्त चांगले व्ह्यूज असतात. गरमीमधून काय एवढं खास नाही. आणि हे बघा इकडे समोर गेलं तर खोपोली, पणजी, कर्जत रेल्वे स्टेशन, कल्याण राईट. तर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे कल्याणला. का थोडं ट्रॅफिक आहे, थोडं ट्रॅफिकमधून क्लिअर होऊन मी राईट टर्न घेतो कल्याणसाठी. आणि इथे राणे कॉर्नर इकडे एक पान भेटतं, आय थिंक ते बघा पुढारी पान शॉप आहे, दाखवतो तुम्हाला. तिथे गोड पान वगैरे मस्त भेटतं. हे पुढारी पान आहे, ते गोड पान वगैरे मस्त भेटतं. आणि हा सरळ रोड आपला जातो कल्याण रोड आहे कल्याणला. म्हणजे आता मध्ये मध्ये वांगणी, नेरळ, बदलापूर वगैरे सगळे लागणार आहे आपल्याला. आणि हा या रोडला पण भरपूर सीन आहेत, तर तुम्ही बघा आता पुढे मी दाखवतो. तर काल मी दाखवलं होतं द फॉरेस्ट क्लब रिसॉर्ट. काल अंधार असल्यामुळे काय दिसलं नाही. तर हे पूर्ण रिसॉर्ट आहे, वरती आहे, पूर्ण हिलवर आहे. आणि काल मी सांगितलं त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे. पण आता थोडं उजेड आहे, तर आता या उजेडमधून मस्त दिसतं आहे. रात्रीच्या काळोखमध्ये एवढं काय खास दिसलं नाही, तर आता उजेडामधनं मस्त दिसतं. काल आम्ही इथे गेलो होतो वडापावमध्ये. गर्दी बघू शकतात तुम्ही, पार्किंगला भरपूर गर्दी आहे, आतमध्ये माणसांची पण गर्दी आहे.
पोहोचलेलो आहे माथेरानला. काल अंधारामध्ये माथेरान एवढं काय दिसत नव्हतं, पण आता तुम्ही बघू शकता व्ह्यू वगैरे पण किती क्लास आहे. समोरून गाड्या येत आहेत. पूर्ण माउंटन व्ह्यू आहे आणि इथे टेम्परेचर पूर्ण ड्रॉप झालेलं आहे. मगाशी काहीतरी 24 पर्यंत होता आय थिंक आणि आता इथे कमी कमी होत चाललंय. इथे 23-22 पर्यंत टेम्परेचर आलंय आणि हा आहे लेफ्ट साईडला माथेरानचा गेट. काल मी दाखवला अंधारामध्ये दिसला नाही, तुम्ही आता प्रॉपर बघू शकता माथेरानचा गेट आहे. आणि इकडे राईटला आहे नेरळ. माथेरानचे घोडे इथे खाली आले खायला. नेरळला थोडं ट्रॅफिक लागलं. तर नेरळमधनं आम्हाला पुढून लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. सरळ गेलं की नेरळ स्टेशन आहे, आम्ही लेफ्ट टर्न घेणार आहे. तर थोडं ट्रॅफिक स्किप करा. तर चहा टेस्टी आहे. मी आता चहा टेस्ट केला आणि तुम्ही भाऊजींना विचारू शकता चहा कसा होता. चाय अजून पिलं नाही. भाऊजी पियाले नाही. चाय बघूनच तसं वाटतंय क्वालिटी चांगली पडेल. 4 चहा घेतले. पाणी आहे का बाबा? साधं पाणी दे ना. चहा. आणि हे आहे समोर नेरळ पोलीस स्टेशन. सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे प्रॉपर. चहा आणि बिस्किट घेतलं. तर मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो. चाय पिऊ. बाय. तर तुम्ही हा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे आणि आता वाजलेले आहे प्रॉपर 6 वाजता असा एवढा मस्त व्ह्यू आहे. समोर मोठा मस्तपैकी माउंटन आहे. सूर्य पूर्ण मावळ आहे. त्याच्या पाठी खूप मस्त नजर आहे. आणि हा समोर असा रोड, अशी बाईक समोर रोड, अशी बाईक. अजून काय पाहिजे आयुष्यात. खूप मस्त वातावरण आहे. एकदम पीसफुल आहे आणि क्लायमेट पण मस्त चिल्ड आहे. असंच क्लायमेट पाहिजे. राईस आहे बाळू ढाबा. हा बदलापूरमध्ये सगळ्यात फेमस ढाबा आहे. एक दिवस आम्ही इथं खायला येऊ. आता तुम्ही काय ओरिजिनल बाळू ढाबा फॅमिली रेस्टॉरंट बदलापूरचं. तर आत्ता आपण पोचलेलो आहे नॅशनल हायवेला पोचलो आहे आणि हा मस्त रस्ता आहे. एक नंबर आहे. इथे अजून कालांतराने बाईक अलाउड नाही आहे. अजून रस्त्याचं भरपूर काम बाकी आहे. तर बाईक आम्ही चालवतो आहे बट बाईक अलाउड नाही या रोडला. नॅशनल हायवे. तर काल आम्ही इथे बिकानेरजवळ नाश्ता केला होता. आता आम्ही त्या स्पॉटवर पोचलो. हे एवढं मोठं बिकानेरचं पूर्ण शॉपचं ओपनिंग मी केलं होतं. म्हणजे पूर्ण डेकोरेशन, बलून डेकोरेशन वगैरे मी केलं होतं. हां. तर आत्ता काल आम्ही तिथे नाश्ता केला. काल ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये हे राईट साईडचं हॉटेल दाखवलं होतं बट तिथे नाही केला नाश्ता आम्ही. हे राईट साईडचं हॉटेल. इथे ॲक्च्युली नाश्ता नव्हता म्हणून आम्ही बिकानेरमध्ये केला काल नाश्ता. आणि आता आम्ही या रोडला परत घरी चाललो आहे. टिटवाळा रोड आहे. इथून आता टिटवाळा येईल. लास्ट मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल इथे पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो होतो आणि पाठी नाश्ता केला होता. तर या रोडने आम्ही आता वाजलेत 7 वाजले. आम्ही पोचू एक अर्ध्या तासामध्ये घरी पोचू. तुम्हाला घरी जाऊन अपडेट देतो. पालखीवाली गँग आहे सगळी. ही गँग कंटिन्यू टिटवाळावरून पुढे पण आहेत. कंटिन्यू टिटवाळावरून आम्ही बघतो त्यांना. खूप जण ते चालतच येतात की पालखी निघाले अंबरनाथ टू शिर्डी. एवढा वेळ कंटिन्यू चालत आहेत पब्लिक. आणि अजून त्यांना इकडून एक 7-8 किलोमीटर आहे त्यांचा प्रवास. आपण त्यांना विचारूया. 1 मिनटं पुढे पण असतील ते. त्यांना आपण विचारूया. कंटिन्यू एवढे चालत आहेत. त्याची थंडी एवढी वाजते. प्लस काही जण चप्पल पण नाही घातली आहे. विदाऊट चप्पल एवढं चालतात म्हणजे त्यांना सल्यूट आहे. आणि अजून त्यांना जायचं आहे शिर्डीला. ते अंबरनाथवरून निघाले टिटवाळाला पोहोचले. टिटवाळावरून अजून त्यांनी 2-7-8 किलोमीटर चालायचं. त्यांची पालखी अजून टिटवाळामध्ये. आता आम्ही खडवलीमध्ये पोहोचू. त्यांची पालखी अजून टिटवाळामध्येच आहे. अर्धी पब्लिक इथपर्यंत चालत आली आहे. अजून त्यांना इथून 7-8 किलोमीटर पुढे त्यांचा हॉल्ट आहे हायवेजवळ. नाशिक हायवेला हॉल्ट आहे. नंतरला ते थांबतील तिकडे आणि मग उद्या परत सकाळी 4-5 वाजता परत तिथून निघतील. परत मग स्टेट टू स्टेट शिर्डीकडे रवाना. तर त्यांना सल्यूट आहे. बिकॉज एवढं चालणं खायची गोष्ट नाही आहे. खूप जण आहेत ते. एक 400-500 लोक तरी असतील. आम्ही कंटिन्यू बघतो पण आधी शूट करायला नाही जमलं बिकॉज ट्रॅफिक पण आहे. आणि आता पुढे ट्रॅफिक थोडं क्लिअर झालं तर म्हणून आम्ही चालू केले व्हिडिओ. पुढे दिसले तर आपण त्यांना विचारूया. पुढे बघू आपण दिसतात का. तर गाईज आपण पोचलो आता घरी. ॲक्च्युली मी तुम्हाला मध्ये पालखी दाखवणार होतो बट ती पालखी मला नाही भेटली. ते ॲक्च्युली भरपूर पार्टीज राहिले. तर मी आत्ता पोचलो आहे घरी. तर आजचा डे आपण इथेच एंड करतो आहे आणि तुम्हाला
व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत भेटू. बाय.